पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम, वेलकम, शुभ दुपार. तुम्ही पाहताय झी मराठीवरचा ताजा गरमागरम पण तितकाच गोड कार्यक्रम. ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. छान तिळगुळ घ्या, गोड बोला. हा पूर्ण आठवडा आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये मकर संक्रांत स्पेशल एपिसोड साजरे करत आहोत. आहे की नाही मज्जा? आणि आजच्या भागात तर फारच मज्जा आहे. आज एक अशी व्यक्ती पत्नी इथे येणार आहे ज्या व्यक्तीने मला नाचवण्याचं शिवधनुष्य अंगावरती घेतलं होतं. आणि फक्त घेतलं नाही तर ते अप्रतिमरित्या पेलवलं. मयूर हा एक असा अप्रतिम कलाकार आहे ज्याने मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमधल्या अनेकांना आपल्या तालावरती नाचवलंय. आणि तो स्वतः सुद्धा एक अप्रतिम डान्सर आहे. शिवाय तो आज सपत्नीक आल्यामुळे आजच्या भागाला 4 चांद लागणार, यात काही दुमत नाही. पण चिंता करू नका, आपण पदार्थही पाहणार आहोत. त्याच्यामुळे केअरफुली आजचा भाग बघा. परत एकदा संक्रांतीच्या शुभेच्छा. त्या दोघांचं आपण इथे स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार मधुराजी, मयूर सर, फार मनापासून स्वागत. नमस्कार, आपलंही स्वागत. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त, एकदम खूप छान. वा, अप्रतिम दिसताय. थँक्यू. फार सुंदर. नृत्यामुळे सगळं छानच असतं. जेव्हा नृत्य अंगात भिनतं तेव्हा ते सतत असल्यामुळे सुंदर दिसायला होतं असं मला वाटतं. हो, अगदी बरोबर. आणि काय, एखादी कला आपल्या अंगात असली की माणूस आपोआप सुंदर दिसतोच. हो की कुठलाही कलाकार हा कुरूप दिसूच शकत नाही, कारण मन स्वच्छ असतं ना कलाकाराचं. बरोबर. याच स्वच्छ मनाने मी तुम्हाला आता तिळगुळ देतो. वाव, घ्या सर, द्या मधुराजी. तुला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही खूप शुभेच्छा. बर, मी तुम्हाला तर पहिल्यांदाच भेटतोय. किती वर्षांपूर्वी लग्न झालं? माझं आता डिसेंबरमध्ये 1 वर्ष झालं आणि ही पहिली संक्रांत मी तुझ्यावरच सेलिब्रेट करतोय. किती भारी ना. एक्झॅक्टली, म्हणून मला त्याचा जास्त आनंद आहे. आम्हालाही खूप स्पेशल वाटतंय. पण कसं झालं लग्न? म्हणजे ही माझी मैत्रीण होती आधी आणि इतकी छान मैत्रीण होती की मला असं वाटलं जिला मनातलं सांगावं असं वाटतंय मला, म्हणजे ही माझी खरी पार्टनर असणार असं मनात आलं. मग ती माझ्याकडे शिकायला लागली डान्स. तिने कथकमध्ये विशारद केलं माझ्याकडे. ती गाण्यामध्ये सुद्धा MA आहे, क्लासिकल वोकलमध्ये. आणि मग जेव्हा विशारदच्या परीक्षा वगैरे चालू होत्या त्या दरम्यान म्हणजे घरी येणं जाणं वाढलं. आणि नंतर असं वाटलं की अरे एवढंच आमची मैत्री छान झाली तर लग्न हा एकच टॅग राहतोय, करून टाकूया. किती छान. वा, मग कोणी कोणास पहिल्यांदा म्हणले? असं नाही झालं काय, कोणीच कोणाला नाही सांगितलं. मला वाटतं की त्या म्हणतात ना देव गाठी जुळवून आणतो सगळ्यात, तसं झालंय ते. वा वा. या 1 वर्षातला कसा आहे संसाराचा? कारण मैत्री, मग गुरु शिष्याचंही नातं होतं, त्यात नवरा बायको झालात. काही बदल झाला का? आहे तसंच आहे तसंच आहे. कारण मैत्री तर ती काय संपत नाही. काय म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये असलं तरी मैत्री ही एक कंटिन्युअस भाग आहे असं मला वाटतं प्रत्येक नात्याचा. आणि गुरु शिष्य म्हणाल तर ते क्लासमध्ये गेल्यावर आम्ही गुरु शिष्य असतो, तिथे अजिबात नवरा बायको नसतो. म्हणजे तिकडे कुठेही भूमिका बदलते आणि नॅचरली. आणि ती अक्षरशः म्हणजे क्लासमध्ये जेव्हा मी शिरतो तेव्हा ती 2 पावलं मागे असते, पण घरात 2 पावलं पुढे. पण असंच असायला पाहिजे ना, नाही तर संसार कसा चालेल? म्हणजे असं काहीच नाही. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये क्लास आहे ना, काय करायचंय काय. म्हणजे मला 2 मिनिटं असं वाटतंय खरंय खोटंय आता हे सगळं. मयूर आणि मधुरा, फारच छान वाटते तुम्ही इथे आलात. आता तुला मला खूप असं मोह होतोय की काहीतरी परफॉर्म करून दाखव, पण मी ते करणार नाही. आग लागेल त्याच्यामुळे ते नको. चला, मधुराजी आणि आपला मयूर इथे आलेले आहेत आणि आता पहिला पदार्थ आपण करूया. कोण करणार आणि कुठला? अर्थातच मधुरा. मी करणार आहे. अच्छा, आणि काय याचं नाव आहे? तिळाची चिक्की. तिळाच्या चिक्कीसाठी लागणारं साहित्य काय? तीळ आहे, गूळ आणि तूप. चला, काय करायची कृती पहिल्यांदा? पहिले आपण तीळ रोस्ट करून घेणार आहोत. बरं. मंद आचेवर. आणि हा इथे ढवळाढवळी करायला चमचा. मयूर, मला एक सांग, नृत्यामध्ये करिअर करावं किंवा नृत्य तुझ्या अंगात आहे, हा ट्रिगर पॉइंट कधीचा? कारण तू आता मी जसा पाहतोय तू तुझं चालूच आहे म्हणजे. तर हे किती इन्स्पायरिंग आहे. कारण अनेक लोक आज घराघरामध्ये डान्स शिकायचा म्हणून पॅशनेट असतात, पण वे माहीत नसतो. तर हे सुरू कसं झालं? तू म्हणतोयस हे चालू आहे, हे तर तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणून चालू आहे छान, आणि गुरूंचे आशीर्वाद आहे. कारण कुठल्याही कलेला प्रामाणिकपणा लागतो, हे महत्वाचं. बरोबर. आणि तो माझ्यात आहे. बरोबर. डान्स म्हणशील
तर मला एक्झॅक्टली आठवत नाही की मी डान्स केव्हा सुरू केला. माझ्या आईचं म्हणणं आहे मी चालायला लागलो आणि नाचायला लागलो. त्यामुळे नाचाची उत्पत्ती माझ्यात कुठे आहे ही माहिती नाही. पण मी कथक साधारण 6वीत होतो तेव्हापासून माझ्या गुरु आशा जोगळेकर आणि अर्चना जोगळेकर यांच्याकडे मी कथ्थक शिकायला सुरुवात केली. आणि काही वर्षानंतर साधारण एक 5-6 वर्षानंतर पंडित बिजू महाराजांकडे मी शिकायला सुरुवात केली. त्यामुळे माझे इतके स्ट्रॉंग गुरु मला मिळाले आणि जे डोक्यावर बसले माझ्या, तर काय माझी मजाल तिथून बाहेर पडायची. म्हणून हा कथ्थकचा प्रवास मी म्हणेन असा सुरू झाला माझा. मला तुझ्या आईचं वाक्य फार आवडलं. तू चालायला लागलास तसा तू नाचायला लागलास, हो की नाही? हो, कारण आणि संकर्षण मी जेव्हा कथ्थक हे क्षेत्र निवडायचं म्हटलं तर माझ्या पप्पांचा खूप याच्यात ते अपोज होते या सगळ्या गोष्टीला. मुलांनी घुंगरू बांधून कसं नाचायचं, कारण सगळे घरात बिझनेसमॅन. त्यामुळे माझ्या आईनी खऱ्या अर्थाने माझ्या मागे उभं राहून मला या कलेसाठी प्रवृत्त केलं. पण मग आता घरातली जी माणसं आहेत किंवा नातेवाईक मंडळी सगळे आता, अरे माझे पप्पांमध्ये एवढा चेंज झालेला, आता ते नाही आहेत या जगात, तर इतकं चेंज झालं की पप्पा मला नंतर घेऊन जायला लागले कुठे रिहर्सलला, प्रोग्रामला लहानपणी. किती छान. तर त्याच्यापेक्षा काय म्हणजे गुरु चांगला मिळाला ना की आयुष्य कसं एकदम सुरळीत होतं. वा 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 वा. तर मी गुरु बघतोय. वा वा. नाही नाही, खरंच आहे, अगदी बरोबर आहे. मधुरा, तुलाही सेम प्रश्न आहे की तुझ्या घरात कला होती, गाणं डान्स हे सगळं होतं का हे वातावरणामुळे भोवतालच्या सगळं झालं? गाणं अगदी 100% होतं. माझे बाबा गातात, त्यांचं नाव किरण देशपांडे. बरं. आणि माझ्या वडिलांचे वडील पोवाडे गायचे त्यावेळेला रचून. तर गाणं त्यामुळे अगदी बालपणापासून होतंच, पण अंगात एक म्हणतात ना की नृत्याची आवड जास्त होती गाण्यापेक्षा. ऑलवेज पुढचं म्हणजे पडतं माप त्याच्यासाठी होतं. आणि फॉर्च्युनेटली मला मयूरची भेट झाली महाराजींच्या वर्कशॉपमध्ये. सो आणि तिथून माझा डान्सचा प्रवास खूपच सुंदर आणि फार छान सुरू झाला. देखणा झाला. वा, तीळ छान भाजून झालेले आहेत. Yes. आता काय करायचंय? आता हे आपण काढून ठेवूया. छान दे थोडं, चालेल, काय हरकत नाही. प्रेम आणि तीळ तू जायलाच पाहिजे. वा, तीळ छान भाजून झालेले आहेत. आता काय करूया? आता आपण गूळ थोडंसं अगदी पाणी घालून त्याची हे करणार, मेल्ट करून घ्यायचं. मेल्ट करून घ्या सगळं. अगदी थोडं. बस बस होय? बस. वा. आणि बारीक करायचं गॅस नाही तर ते. तुमच्या घरातही असे अनेक मुलं किंवा मुली असतील ज्यांना कला क्षेत्रात काम करायचे, पण आई किंवा बाबा किंवा कोण असं विरोध असतोच. पण अशा मुलांसाठी, मुलींसाठी आज 2 फार इन्स्पायरिंग स्टोरी आहेत, हो की नाही? अगदी अगदी. कारण तुमच्या पालकांचं तुमच्या कलेकडे बघून तुमच्याविषयीचं मत बदललं, याच्यापेक्षा मोठं यश असूच शकत नाही. अगदीच. आणि मी तुला सांगतो ना, स्पेशली डान्सचं म्हणशील तर मला हे मेन्शन करायला खूप आवडेल की बॉईज डान्सर्स हे मला बघून जास्त येत आहेत शिकायला कथक. ह्याचा जास्त मला आनंद आहे. आता हा गूळ छान पातळ झालाय. आता हो, काय? त्याच्यामध्ये आता आपण तूप टाकणार आहोत. द्या सर. 2 चमचे घालूया ना? हां, काय जास्त घालायला लागेल थोडं. तू तर काय किती घातलं अरे तरी बाबा कमीच आहे. बाबा. जेवढं घालू तेवढं. वा वा वा. मला ना ही करताना थोडीशी धाकधूक होते. का? म्हणजे पॅनवर ना मला आठवलं एकदम या पॅनला बघितल्यावर. आमच्याकडे अर्थातच कूक आहे, पण अगदी त्या दिवशी मधुरा म्हणाले नाही आज मी भेंड्याची भाजी करते. सुरेख भेंडी होती आणली, फ्रेश एकदम. तर म्हटलं चालेल. तर आईला पण वाटलं अरे सून एकदम करते. आणि झालं प्रकार भेंडीचा सुरू झाला. प्रकारच म्हणतोय मी त्याला. अर्थातच ऑनलाईन क्लास होता, ही क्लास घ्यायला गेली. भेंडी स्वतः शिजत होती. ती बघितली तर ती भेंडी जवळजवळ बर्न गार्लिक भेंडी झालेली. आणि जी ताटा काय तडतड तडतड तडता आवाज. आणि वटाणा आहे की भेंडी आहे ही. तो हा पहिला अनुभव माझ्या आयुष्यातला होता हिच्या कुकिंग स्किलचा. कुठलंही करताना मला जरा टेन्शन येतं बघता. नाही, म्हणून ऍक्च्युली काय झालं, मी मल्टीटास्किंग करायला गेले. म्हणजे मी फारच म्हणजे स्वतःला एवढी एफिशियंट आणि सुगरण समजत होते की हा मी आय कॅन मॅनेज वगैरे, पण जरा प्रयोग फसला. पण बाकी ती जेवण खरंच छान करते. म्हणजे आता हे मला वाटतं व्यवस्थित झालंय. तीळ घालायचं का ह्याच्यात? हो, घालू शकतो. पण त्याला आता एक काळपट रंग आलाय. येस. वा, करा मिक्स मस्तपैकी.
थोडं अजून मिक्स करून घेऊया आणि पोळपाटावर जरा ते ठेवून लाटून त्याच्या वड्या घ्यायचं. हां, आणि गरम असतानाच वड्या पाडायच्या, मग थंड व्हायला ठेवायचं. बरोबर. आपण हे करून घेऊया. तोपर्यंत मंडळी तुम्ही लिहून घ्या तीळ गुळाच्या वडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. तिळाची चिक्की तयार करण्याची कृती आता आपण पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये मंद आचेवर तीळ भाजून घ्यावे. एका बाउलमध्ये ते काढून ठेवावे. त्यानंतर कढईत गूळ घेऊन त्यात अगदी थोडंसं पाणी घालून तो वितळवून घ्यावा. गूळ वितळल्यानंतर त्यात तूप घालावं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. आता त्यात भाजलेले तीळ घालावेत आणि सगळं पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. खमंग आणि कुरकुरीत तिळाची चिक्की तयार आहे. तिळाची वडी आम्ही अशी छान थापून घेतलेली आहे. अजून जरा गार झाली की ती कट करूया. आता हा जो तुम्हाला लहान मुलाचा दात पडल्यासारखा जो आकार दिसतोय ते मी हावऱ्यासारखा आधीच खाऊन घेतलंय, कारण मला पदार्थ पाहिले की भूक लागते. तुम्हीच केलेल्या वडीचा एक घास खाऊया, कारण ताजी ताजी अजून वडी पाडायची, तिलाही खाऊ घाला मधुराला. डाएटवर आहात का तुम्ही? मग खा की अजिबात नको? नाही, मला गोड फार आवडत नाही म्हणून थोडासा तुकडा पण दिला. याच्या डाएटचे किस्से आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्याच्याकडे जाऊया. पण त्याआधी या पदार्थाचं नाव काय ते सांगा मला. आज मी करणार आहे तिळाचा हलवा. फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य बघूया मग. सो हे तिळाची पेस्ट आहे, पिठी साखर, रवा, तूप, वेलची जायफळ पूड, हे मनुका आणि ड्रायफ्रुट्स. फॅन्टास्टिक. लागणारं सगळं साहित्य तुमच्या परिचयाचं आहे आणि तुम्हाला आवडणार आहे. पटकन कृती करूया. Yes. काय करायचंय? पहिला तर गॅस पेटवानी. गुड. नाव रवा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचं. हे पण मला मधुराने शिकवलंय कधी काळी, हो. काय म्हणजे हलवा वगैरे करणं. अच्छा. बरं, आम्ही असं ऐकलंय की तू डाएट करायला एकदा खूप तयार झाला होतास आणि नंतर ते काहीतरी बारगळलं. हा किस्सा मला सांगायला खूप आवडेल. प्लीज पटकन सांगा, आम्ही उत्सुक आहोत. फास्ट सांग बाबा. हो. सो आमचा एव्हरी संडे छान सकाळी 8 ते संध्याकाळी 4 असा क्लास असायचा. अच्छा. आणि त्याच्यात काइंड ऑफ एव्हरी संडे आमचं पॉट लंच असायचं. सो आम्ही साधारण 50 विद्यार्थी होतो, जे आम्ही वेगवेगळे डबे आणायचो. आणि हे सगळ्यात तर तो किस्सा नंतर सांगेन, आधी डाएटचा किस्सा. सो असं झालं की मला याने सांगितलं की मी ना खूप स्ट्रिक्ट डाएट आता सुरू करणार आहे. अच्छा. आता बास झालं, खूप दिवस झाले, आता आय हॅव टू डू इट सिरियसली. म्हटलं ओके फाईन. मला म्हणाला मला अजिबात अडवा मी काही खाल्लं वगैरे, तर म्हटलं ओके फाईन. आणि झालं असं की असं आम्ही बोलतोय तोपर्यंत एका स्टुडंटची आई आली आणि त्यांनी आणला होता गाजर हलवा आणि खरवस. म्हणजे सगळंच तिकडेच किती संपलं. त्रास म्हणजे. माझा पहिला दिवस कधीच आला नाही डाएटचा, नेव्हर. किंवा तो आला तोच शेवटचा ठरला. त्यातल्या त्यात मला एका गोष्टीचा आनंद आहे की तू बळी पडला असतं कशाला, गाजर हलवा आणि खरवसला. कुणी म्हणजे अगदी चॉकलेटला वगैरे बळी पडला असतं मला वाईट वाटलं असतं. पण गाजर हलवा आणि खरवसला मान नाही द्यायचा, तर मग कशाला द्यायचा? आणि मला तुला सांगू, भारतीय पदार्थ खूप आवडतात आणि त्यातून महाराष्ट्रीयन. मग काय, मला वाटतं रवा छान झालेला आहे आता आता गोल्डन कलर जसा म्हणतो तसा आलेला आहे. आता याच्यात हा रवा बाजूला काढून घ्यायचा आहे. बरं, काढा. प्रो आहे ना मी. एकदम खूपच. सो नेक्स्ट आता आपल्याला तूप घ्यायचंय. बरं, मी सगळं घेणार आहे. घ्या ना प्लीज घ्या. हे बघा, हलवा म्हटल्यानंतर तुपाचं प्रमाण हे तुपाळलेलंच असला पाहिजे तो पदार्थ, हो की नाही? हो. एकदम असं दिसलं पाहिजे वर. मी वरण भात तूप हा एक माझा प्रचंड आवडता प्रकार, त्याच्यावर लिंबू. अरे काय बोलतोस तू, म्हणजे सगळं आपण एका माळेचे मणी आहोत. आधी मला हे मनुका Roast रोस्ट करून करून घ्यायचं आहे. बरं, ओके. सो मी या तुपात या मनुका रोस्ट करून घेणार आहे. घ्या. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. डान्सला जे तू म्हणालास की घरामध्ये विरोध होता, तर कधीच एकाही पॉइंटला असं, कारण कलाकाराच्या बाबतीत असं खूपदा होतं की थांबावं का आपण इथेच, असं अनेकांना होतं आणि त्या क्षणी ते मागे वळून वेगळं करिअर परस्यू सुद्धा करतात. तुझ्या बाबतीत असा एक कधी पॉइंट आला होता की? अजिबात नाही, कारण मी माझ्या ध्येयाला एकदम क्लिअर होतं, माझ्या मोटिव्हला, की मला नृत्यच करायचं, कारण मला दुसरं काही आलंच नसतं करता. आणि त्यामुळे नाही, पण नृत्य हाच माझा ध्यास आहे. आणि मला असं वाटतं की
माझ्या नशिबात नृत्य आहे म्हणून मी आहे. करेक्ट अदरवाईज आय एम नोवेअर. करेक्ट. आता मला वाटतं ड्रायफ्रुट्स पण घालायचं dry fruits त्याच्यातच. पण हे काढून घेऊ ना आधी. बरं द्या. हो. फारच आपण केअरफुली काढलं रे. वा 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 सो आता याच्यात आपण ही तिळाची पेस्ट टाकूया. वा. थंडीच्या दिवसात हे खाणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि कधी गोड खायला काय बरोबर आहे. थंडीचं मला वगैरे फक्त नावाखाली निमित्त आपलं हां तीळ जास्त इम्पॉर्टंट बरोबर. कारण उष्ण असतात म्हणून. नाही पण तरी सुद्धा मी एक सायंटिफिक कारण तुम्हाला सांगून ठेवतो. तिळामध्ये असतं तेल आणि तीळ खाल्ल्याने ते तुम्हाला स्निग्धता देतं. जे आपण म्हणतो ना की आतून आपल्या शरीराला ऑइलिंगची गरज आहे. एक्झॅक्ट. गुडघे दुखतायत, सांधे दुखतायत, कंबर दुखते वगैरे, तर तीळ तुम्हाला ते ऑइलिंग करून देतं. त्याच्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात जरा तिळगुळ खात चला. तिळगुळ तर खास. म्हणजे आता हे सांधेदुखी आणि ह्याचे त्याच्यापेक्षा नाचत राहा. तुमचे सगळे आजार गायब होते. आणि असं झालेलं आहे, डायबिटीस कमी झालेलं आहे, ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे नाचामुळे. कारण तुमचं घाम वाहतो ना. अतिशय उत्तम व्यायाम आहे नृत्य. त्यामुळे नाचत राहा, खात राहा, मजा करत राहा. वा. आणि मन पण आनंदी राहतं. हे मला सांग, माझ्यासारख्या अजिबात न नाचता येणाऱ्या मुलांनी काय रियाज करावा डान्सचा? मला तू सांग ना, कारण तुला मी नाचवलंय. नाही पण गुड क्वेश्चन. मला असं वाटतं तुम्ही इथून मेंटली फिट व्हायचं आधी. मला नाचता येत नाही, नकाराने सुरुवात होते. अच्छा. ते जर होकाराने सुरुवात केली की मला नाचता येणारच, तर मला वाटतं हा जास्त इफेक्ट देतो तुमच्या कुठल्याही गोष्टीला. अच्छा आणि त्याचा परिणाम बरोबर साधतो आपण. अच्छा. त्यामुळे मेंटली आपण ठरवलं पाहिजे मला नाचायचंच आहे आज. ठीक. So, आता त्याच्यामुळे हे- मला आधी बेसिक हे म्हणण्यापासून सुरुवात करायला लागली की मला डान्स येणार. आता तुझं नवीन दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये नाच खूप असेल असं काहीतरी कर मग. अच्छा. ते मी केलं ना 2015 साली. लग्न नाचतोच आहे मी तेव्हापासून. खूप छान. खूप डान्स आहे या प्रोजेक्ट मध्ये. गेली 8 वर्ष मी नाचतोय आणि त्याच्याबद्दल कोणी मला दाद देत नाही. सो हे आता पेस्ट मी छान खरपूस झालेली आहे तुपावर. आता मी याच्यात रवा टाकणार आहे. जो आपण छान भाजून घेतला. हा. आणि याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण. बर. म्हणजे कसं आहे, जरा मिळून येईल व्यवस्थित. त्याच वेळेत बास. हो बरं का मंडळी, ताई माई अक्का मावशांनो काकूंनो, तिळाचा हलवा नक्की करा बरं का. आणि मी केलंय. हो. त्यामुळे तुम्हाला ट्राय करायला हरकत नाहीये. नाही नाही अगदीच नाही. मला वाटतं आता लगेच त्याच्यात साखरही घालूया आपण, है ना? हो. नाव पिठी साखर. मला चालतं थोडं गोड. मला पण. वा. सो हे आता छान एकजीव झालेलं आहे. तुला खरं सांगू, याचा कलरच हलव्यासारखा आलाय बघ. खरंच ना. अप्रतिम. आणि याचा जो आता सुवास येतोय पिठी साखर मिक्स झाल्याचा, तिळचा, तो फार सुंदर आहे. त्याच्यात थोडीशी मी वेलची पावडर. म्हणजे काय खाऊन झोपायचं डायरेक्ट. आता फक्त ड्रायफ्रुट्स राहिले ना मधुरा? हो. वा. ते मात्र आपण पत्नीच्या हातून घालूया. Yes. तुझ्या. Please. म्हणजे कसं शेवटी तिने शिकवल्यामुळे तिला ती एक गुरुदक्षिणा म्हणूया आपण. Right. आणि तो मान तिला देऊया. घ्या मधुराजी, ड्रायफ्रुट्स घाला. नाही नाही वरून हो घाला. वरून घालायचं. ह्याच्यातच घालायचं मला. आणि थोडी अजून आहे ते नंतर आपण गार्निशला पण टाकू शकतो. हे बघा, एरवी मी ना खायची घाई करत नाही, पण हे असे पदार्थ म्हणल्यानंतर ना मला कोणी अडवू शकत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. मी आता छान तिळाचा हा जो हलवा आहे हा खाऊन बघतो. अप्रतिम झालेला असेलच. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. तिळाचा हलवा तयार करण्याची कृती आता आपण पाहूया. प्रथम गॅसवर कढई ठेवून रवा व्यवस्थित भाजून घ्यावा. तो एका प्लेटमध्ये काढून ठेवावा. आता कढईत तूप घ्यावं. ते गरम झाल्यावर त्यात बेदाणे परतून घ्यावे. ते बाजूला काढून ठेवावेत. आता तिळाची पेस्ट तुपावर परतून घ्यावी. ही पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात भाजून ठेवलेला रवा घालावा. त्यात थोडंसं पाणी घालून सगळं एकजीव करून घ्यावं. आता त्यात पिठी साखर घालावी आणि पुन्हा सगळं ढवळून एकजीव एकत्र करून घ्यावं. त्यात वेलची जायफळ पूड घालावी. त्यानंतर सुक्या मेव्याचे तुकडे देखील घालावेत आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यावं. तिळाचा चविष्ट हलवा खाण्यासाठी तयार आहे. मंडळी, आज मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमधला एक आघाडीचा नृत्याविष्कार करणारा
आणि स्वतः नृत्य दिग्दर्शन करणारा मयूर वैद्य सपत्नीक इथे म्हणजे मधुराला घेऊन इथे आला आणि फार सुंदर आजचा भाग तुम्ही रंगवलात. एकतर आल्या क्षणापासून तुम्ही एवढे पॉझिटिव्ह वाटत होतात आणि फार छान दिसतही होतात आणि पदार्थ अफलातून केले. मी तुला माहितीये रोज हिला मदत करतो जेवणाला. मला असं वाटतं स्त्री पुरुषा एवढी आता पुरुषाच्या बरोबरीने चालते, हो, तर मला वाटतं किचन मध्ये सुद्धा पुरुषाने तिला मदत केली पाहिजे. करायलाच पाहिजे. बरोबर. कारण ती एकटी कुठे करणार, जर दोघांनी मिळून केला तर संसार जास्त गोड वाटायला लागतो. वा वा. मधुरा तुलाही बरं वाटलं नाही ठेवून? फारच सुंदर वाटलं, आणि खूप छान वाटलं. दोघेही असेच नाचत राहा येस आणि आम्हाला आवडेल वर्षानुवर्ष तुमच्या तालावर नाचताना लोकांना बघायला. येस येस. खूप शुभेच्छा. पण फक्त शुभेच्छा नाहीयेत तर झी मराठीकडनं छान सायप्रन भेटवस्तू आणि मधुरा हे तुमच्यासाठी सुद्धा. थँक्यू. घाला गळ्यात घाला, छान दिसेल ते. ओके. आणि इथून पुढे कधीही स्वयंपाक करताना आणि तुला तिला मदत करताना आमची आठवण येईल म्हणून आम्ही देतो. वा. आणि याच्यासोबतच झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण कुटुंबाकडून ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू सो मच. थँक्यू संकर्षण. थँक्यू सो मच. परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तुलाही खूप शुभेच्छा. थँक्यू मंडळी. चला आता आम्ही हे करतो पदार्थ फस्त, तुम्ही घ्या निरोप मस्त. पण निरोप म्हणजे काही कायमचा नाही बरं. पुढे आपल्याला भेटायचंय पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.